नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा ह्या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक अनुच्छेद आणि त्यातील भाग आपण अभ्यासत आहोत आणि आतापर्यंत आपण भाग 18 पूर्ण केले आहेत आणि आज नवीन भाग सुरू करणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. तर भारतीय संविधानाचा भाग 19 जो आपल्याला सांगतो संकीर्ण, ज्याचं अनुच्छेद 361 ते 367 मध्ये विभाजन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं राष्ट्रपती, राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण, संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या कामकाज वृत्तांचे प्रसिद्धीस संरक्षण, लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती करण्यास अनर्हता, त्यानंतर विवक्षित तह करार, भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तणखे नष्ट करणे, मोठी बंदरे व विमानतळ यासंबंधी विशेष तरतुदी, संघराज्याने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम, व्याख्या, अर्थ लावणे, अशा वेगवेगळ्या भागांचं विभाजन आपल्याला ह्या भाग 19 मध्ये बघायला मिळतं आणि ज्याचं नाव आहे संकीर्ण म्हणजेच मिसलेनियस. इतर सर्व बाबी, इतर सर्व तरतुदी जे इतर मिश्र स्वरूपात आहेत ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळतात. तर भाग 19 मधलं पहिलं अनुच्छेद म्हणजे 361, ज्यात आपल्याला सांगतं राष्ट्रपती, राज्यपाल व राजप्रमुख यांना संरक्षण. हा अनुच्छेद राष्ट्रपती आणि राज्यांचे राज्यपाल, पूर्वी राजप्रमुख, यांना त्यांच्या पदावर असताना संरक्षण देतो. त्यांना त्यांच्या अधिकृत पदाच्या कर्तव्यांसाठी कोणत्याही न्यायालयास जबाबदार धरले जात नाही. त्यांच्या पदाच्या कालावधीत त्यांच्या विरुद्ध कोणतीही फौजदारी म्हणजे क्रिमिनल कार्यवाही सुरू करता येत नाही. त्यांच्या वैयक्तिक कृती संबंधी दिवाणी कार्यवाही म्हणजे सिव्हिल कार्यवाही सुरू करायची असल्यास त्यांना किमान 2 महिन्याची लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. आणि हे संरक्षण उच्च पदाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि त्यांना कोणताही दबाव न देता काम करता यावे यासाठी आवश्यक आहे. तर अत्यंत महत्वाचं संरक्षण देणारं आणि माहिती देणारं ही तरतूद म्हणजे 361, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की राज्यप्रमुख म्हणजेच राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना पदावर असताना संरक्षण मिळणं, त्यांच्यावर कुठलाही फौजदारी कार्यवाही होऊ शकत नाही आणि सिव्हिल कार्यवाही जर सुरू करायची असल्यास त्यांना किमान 2 महिने लेखी नोटीस आधी देणं हे बंधनकारक आहे. अशा पद्धतीची तरतूद आपल्याला 361 मध्ये बघायला मिळते. त्यातलं पुढचं उपअनुच्छेद म्हणजे 361 क, ज्यामध्ये संसदेच्या व राज्य विधानमंडळाच्या कामकाज वृत्तांच्या प्रसिद्धीस संरक्षण. हे अनुच्छेद वृत्तपत्र स्वातंत्र्याशी संबंधित आहे. संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या कामकाजाचे सत्य अहवाल म्हणजेच सबस्टॅन्शियली ट्रू रिपोर्ट प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीस किंवा प्रसार माध्यमास कायदेशीर कारवाई पासून संरक्षण मिळते. अहवाल प्रकाशित करण्याची प्रक्रिया सद्भावनेने इन गुड फेथ मध्ये झालेली असावी आणि ती सभागृहाच्या नियमांनुसार नसेल तरीही संरक्षण मिळते. जनतेला लोकप्रतिनिधींच्या कार्याची माहिती मिळावी आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून हे अनुच्छेद विशेष असं तरतूद करणारा आहे, ज्यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य कशा पद्धतीनं गेलं पाहिजे त्याची माहिती आपल्याला मिळते आणि ज्याची स्वातंत्र्य हे संसद आणि राज्य विधानमंडळ यांच्या कामकाजाशी संबंधित आहे. यानंतरचा पुढचं उपअनुच्छेद म्हणजे 361 ख, ज्यामध्ये लाभकारी राजकीय पदावर नियुक्ती करण्यास अनर्हता. म्हणजेच काही विशिष्ट परिस्थितीत राजकीय पदांवर नियुक्तीसाठी अपात्रता लागू करणे म्हणजे डिस्क्वालिफिकेशन लागू करण्याचा तरतूद आपल्याला या अनुच्छेद मध्ये बघायला मिळते. जेव्हा एखाद्या विधानमंडळ सदस्यास पक्षांतर बंदी कायद्यानुसार म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ डिस्क्वालिफाईड ठरवले जाते, अपात्र ठरलेला तो सदस्य त्याच्या आमदारकीचा किंवा खासदारकीचा कार्यकाळ संपेपर्यंत किंवा तो पुन्हा निवडून येईपर्यंत कोणत्याही लाभकारी राजकीय पदावर म्हणजे कुठल्याही पॉलिटिकल पोस्टवर नियुक्तीसाठी इनएलिजिबल ठरतो. म्हणजे जर तो आमदार असेल, खासदार असेल, त्याचा कार्यकाळ संपूपर्यंत किंवा निवडून येईपर्यंत त्याला कुठल्याही पॉलिटिकल पोस्टसाठी तो इलिजिबल असणार नाही. मग लाभकारी पदामध्ये यामध्ये मंत्रीपद किंवा कोणतेही असे पद ज्यासाठी शासनाकडून पगार मिळतो किंवा भत्ते मिळतो यांचा समावेश आहे. तर अशा पद्धतीने कुठल्याही राजकीय पदावर लाभकारी नियुक्ती करण्याची इनएलिजिबिलिटी सांगणारं ही आपल्याला हे अनुच्छेद आहे किंवा ही तरतूद आहे. यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे 363, ज्यामध्ये विवक्षित तह करार इत्यादींपासून उद्भवणाऱ्या विवादांमध्ये न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास रोध.
हा अनुच्छेद न्यायालयाच्या कार्यक्षेत्रांवर मर्यादा घालतो. संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी ब्रिटिश, भारत आणि भारतीय संस्थानांचे शासक यांच्यामध्ये झालेले करार, तह किंवा सनद म्हणजे ट्रिटीज, ॲग्रीमेंट यातून उद्भवणारे कोणतेही विवाद म्हणजे कुठलेही डिस्प्यूट्स जे काही आहेत त्याबाबतची तरतूद आपल्याला या अनुच्छेद मध्ये बघायला मिळते. अशा विवादांवर निर्णय देण्यास कोणत्याही न्यायालयाला, मग ते सर्वोच्च न्यायालय असू देत किंवा उच्च न्यायालय, याच्यामध्ये मज्जाव केला जातो. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या राजकीय समझोत्यांचा आदर करणे आणि या संवेदनशील राजकीय प्रश्नांना न्यायालयापासून दूर ठेवणे हा मूळ उद्देश आहे. म्हणून या अनुच्छेदाची तरतूद आपल्याला ह्या पद्धतीने बघायला मिळते. यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे 363 क, भारतीय संस्थानांच्या अधिपतींना दिलेली मान्यता संपुष्टात येणे व खासगत तनखे नष्ट करणे. हा अनुच्छेद 26व्या घटना दुरुस्ती जी 1971 मध्ये झाली होती याद्वारे तो समाविष्ट करण्यात आला आहे. या अनुच्छेदामुळे पूर्वीच्या भारतीय संस्थानाच्या शासकांना राजप्रमुख म्हणून दिलेली शासकीय मान्यता रद्द केली आणि त्याचबरोबर त्यांना शासनाकडून मिळणारे खासगत तनखे म्हणजेच विशिष्ट वार्षिक भत्ता नष्ट करण्यात आले. म्हणजे त्यानंतर शासकीय संस्थानांना त्यांची शासकीय मान्यता रद्द झाल्यानंतर त्यांचा वार्षिक भत्ता देखील नष्ट करण्यात आला होता. मग याचं महत्व, यामुळे स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात असलेल्या वंश परंपरागत विशेषाधिकारांना अंत झाला आणि देशात समानता तथा लोकशाही मूल्यांना बळ मिळालं. म्हणजे आपण एक अर्थाने असं म्हणू शकतो की लोकशाहीला बळकट करणारा हा देखील अनुच्छेद तितकाच महत्वाचा आहे. अनुच्छेद 364 मोठी बंदरे व विमानतळ या संबंधी विशेष तरतुदी. हा अनुच्छेद केंद्र शासनाच्या अधिकारांना बळ देतो. मोठी बंदरे, मेजर पोर्ट्स आणि विमानतळे यांच्याशी संबंधित कायदे. संसदेला अधिकार आहे की या महत्वाच्या क्षेत्रांसंबंधी राज्यांनी केलेले कोणतेही कायदे केंद्र सरकारच्या कायद्यांशी विसंगत असल्यास केंद्र सरकारचे कायदे अग्रक्रम म्हणजे प्रायोरिटी घेतील किंवा केंद्राला ते कायदे बदलण्याची शक्ती असते. म्हणजे केंद्राला सगळे अधिकार आणि केंद्राने केलेला कायदा हा प्रायोरिटी लेवलला मानला जाईल आणि त्यानंतरचा राज्यांनी केलेले कायदे हे गृहीत धरले जातील. तर याचा उद्देश काय, तर देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दळणवळणासाठीच्या महत्वाच्या असलेल्या या सुविधांचे व्यवस्थापन एक संघ आणि कार्यक्षम ठेवते. यानंतरचा पुढचा अनुच्छेद म्हणजे 365 जे आपल्याला सांगतं संघ राज्याने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करण्यात किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात कसूर केल्याचा परिणाम. हा अनुच्छेद 365 म्हणजे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा आधार बनू शकतो. कसा, जर एखादे राज्य केंद्र शासनाने वेळोवेळी दिलेले कायदेशीर निर्देश म्हणजे तिथले डायरेक्शन पाळण्यास किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यास फेलर जर ठरले त्यावेळेस हे अनुच्छेद महत्वाचं ठरतं. तर काय होतं त्यावेळेस, तर राष्ट्रपती असे गृहीत धरू शकतात की त्या राज्याचे शासन संविधानाच्या तरतुदीनुसार चालणे शक्य नाही. मग अशा परिस्थितीत राष्ट्रपती राज्यात अनुच्छेद 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. जर संविधानातील बिघाड, जर ब्रेकडाऊन दिसत आहेत किंवा संविधानाच्या तरतुदी हे चालत नाहीये किंवा त्या पाळण्यात येत नाहीत, अशा वेळेस राष्ट्रपती राजवट ही या अनुच्छेदांच्या मार्फत लागू करू शकतात. यानंतरचा पुढचा अनुच्छेद 366 जे आपल्याला व्याख्या सांगतं, ज्यात संविधानात वापरल्या जाणाऱ्या अनेक महत्वाच्या शब्दांच्या परिभाषा म्हणजे मिनिंग्स, त्यांच्या डेफिनेशन्स आपल्याला या अनुच्छेदामध्ये बघायला मिळतं. मग याचा उद्देश काय, संविधानाच्या विविध भागांमध्ये वापरल्या गेलेल्या शब्दांचा अर्थ स्पष्टपणे आणि सुसंगतपणे लागावा यासाठी हा अनुच्छेद उपयुक्त आहे. यामध्ये कृषी उत्पन्न, संघराज्य वित्त आयोग, उच्च न्यायालय, दिलेला दिवस अशा अनेक तांत्रिक शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. तर 366 मध्ये आपल्याला अशा वेगवेगळ्या व्याख्या बघायला मिळतात आणि आपल्याला उपलब्ध झालेलं हे पुस्तक, आपल्यापर्यंत आलेलं हे पुस्तक, यामध्ये 366 अंतर्गत कोणकोणत्या व्याख्या येतात हे सर्व पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर आपण जेव्हा अभ्यास करणार, हा व्हिडिओ बघणार त्यावेळेसच या व्याख्या आणि त्यातल्या महत्वाच्या असलेल्या व्याख्या याच्या नोंदी करून घ्यायच्या, जेणेकरून तुमच्या परीक्षेसाठी ह्या व्याख्या फायदेशीर ठरतील आणि त्याचा अभ्यास करणं देखील सोयीस्कर होईल. अनुच्छेद 367 सांगतं आपल्याला अर्थ लावणे म्हणजेच इंटरप्रिटेशन. हे अनुच्छेद संविधानाच्या अर्थ लावण्याच्या सामान्य नियमांबद्दल सांगतो. संविधानाचा अर्थ लावताना सामान्य खंड कायदा जनरल क्लॉजेस ऍक्ट 1987 याचे तत्व लागू होतील असे यामध्ये नमूद केलेले आहे. यामुळे संविधानाच्या विविध अनुच्छेदांमध्ये वापरल्या गेलेल्या संज्ञांचा अर्थ, व्याख्यांचा अर्थ
कायद्याच्या तत्वानुसार लावला जातो. तर अशा पद्धतीचं संकीर्ण माहिती सांगणारं म्हणजे मिसलेनियस माहिती देणारं मिश्र स्वरूपातील असलेल्या इतर अनेक बाबींच्या तरतुदी आपल्याला या भाग 19 मध्ये बघायला मिळतात. तर त्यावर आधारित 3 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 361 कशाशी संबंधित आहे? दुसरा प्रश्न, अनुच्छेद 363 कशावर बंदी घालतो? त्यावरचा तिसरा प्रश्न, अनुच्छेद 364 कोणाला प्राधान्य देतो? तर अशा पद्धतीच्या या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार याची खात्री आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन भागासह आणि नवीन अनुच्छेदांसह. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य आणि ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.